श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत यावर्षी मकर संक्रांत किती तारखेला आलेली आहे, वार कोणता आहे, या वेळेमध्ये तिचं वाहन काय आहे, ती कोणत्या दिशेस जात आहे, वर्ज्य कामे कोणकोणती आहेत, त्याचबरोबर मकर संक्रांतीविषयी सगळी माहिती आज आपण बघणार आहोत। तर लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हणून आपण मकर संक्रांतीकडे पाहतो। ज्योतिषतज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 2:42 मकर राशीत प्रवेश करेल। 15 जानेवारीला उदय तिथी येत आहे, त्यामुळे 15 जानेवारी 2024 रोजीच मकर संक्रांत साजरी होणार आहे। सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारीला असणार आहे। तर यावर्षी मकर संक्रांतीचं जे वाहन आहे ते घोडा आहे, म्हणजेच मकर संक्रांती यावर्षी घोड्यावर बसून येईल, म्हणजेच उपवाहन हे सिंहीण आहे। संक्रांतीचे फल रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होईल। तसेच संक्रांतीचा पुण्यकाल सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, म्हणजेच सकाळी 7:17 ते सायंकाळी 6:20 असेल। 15 जानेवारी 2024 मध्ये संक्रांतीचं जे वाहन आहे ते घोडा आहे, तिचं उपवाहन हे सिंह आहे। तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि तिच्या हातामध्ये शस्त्र म्हणून भाला आहे। हळदीचा टिळा तिने लावलेला आहे। संक्रांती वयाने वृद्ध आहे। वासाकरिता तिच्या हातामध्ये दुर्वा घेतलेले आहेत। तसेच जाती ब्राह्मण आहे। वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे। तसेच एकूण सामुदाय मुहूर्त हे 15 आहेत। पर्वकाल द्यायचे दान म्हणजेच नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा यथाशक्ती तुम्ही यापैकी कोणतेही दान मकर संक्रांतीला देऊ शकता। वर्ज्य कामे कोणकोणती आहेत, तर या दिवशी आपण जो काळ्या रंगाचे कपडे आहेत ते घालत नाहीत, पण मकर संक्रांतीचा यावर्षी रंग जो आहे तो काळा आहे। तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग शुभ की अशुभ, तर याविषयी आपण आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशा पद्धतीने होता आजचा आपला व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या सुद्धा शुभेच्छा।